नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टीव्ही 6 मराठी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, खुश खबर या ठिकाणी आलेली आहे. आपल्याला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती म्हणजे मे महिन्याचा हप्ता, या मे महिन्याच्या हप्त्याचे ₹1500 अखेर आपल्या अकाउंटवर इथे या तारखेपासून जमा होणार आहे. हो, याची आता ऑफिशियली तारीख सुद्धा इथे जवळ मंजूरच झालेली आहे. ती तारीख सुद्धा आपण इथे बघणार आहोत. परंतु त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या नाराज लाडक्या बहिणी आहे, म्हणजे ज्यांची ई-के-वाय-सी अजून राहिलेली आहे, ज्यांना हप्ते भेटले नाही, अशा लाडक्या बहिणींना आता सरकारला थेट इशारा दिलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही सुद्धा बातमी आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत. त्यापूर्वी आपण लाडक्या बहिणींना ज्या पात्र आहेत त्यांना मे महिन्याचा हप्ता इथे कधी भेटणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघणार आहोत आणि त्यानंतर दुसरी बातमी सुद्धा आपण इथे बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हा जी आर इथे बघू शकता. हा जो जी आर आहे ना, हा 10 जून रोजी इथे प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की मे महिन्यासाठी जवळ 344 कोटी जो इतका निधी आहे ना, तो इथे प्रशासकीय विभागाकडून इथे प्राप्त झालेला आहे. परंतु आता याची जी तारीख आहे ना, ती नेमकी आपल्या अकाउंटवर इथे पैसे जे आहे ते कधी जमा होणार आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथे आपण बघणार. परंतु त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्या बहिणींना इथे मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला आहे, म्हणजे याचे ₹1500 भेटलेले आहे. परंतु एप्रिल महिन्याचे त्यांना ₹1500 अजून भेटलेले नाहीत. तर याचं कारण म्हणजे अजून इथे पडताळणी सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये त्यांना काहीतरी त्रुटी आढळली आहे, अशा लाडक्या बहिणींच्या इथे त्यांची जी पडताळणी ना ही सुरू आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना इथे फेब्रुवारीपासून हप्ता भेटलेला नसेल किंवा मार्च महिन्यापासून हप्ता भेटला नाही, त्यांनी अजून कुठलाही अंदाज काढायचा नाही की आम्ही अपात्र झालेलो आहोत. त्यांची अजून पडताळणी सुरू आहे आणि ती पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एप्रिल महिना असो, मे महिना असो, हे 2-3 जे हप्ते ना, इथे सोबत भेटणार आहे. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं जे टेन्शन आहे ना, तिथे घ्यायचं नाही. आता वळूया महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार? तर बघा, गेल्या काही दिवसांपासून महिलांना मे महिन्याचे पैसे कधी मिळणार? असे प्रश्न इथे त्यांना विचारले जात होते. जून महिना उजवडून 10 दिवस इथे झालेले असून सुद्धा अद्यापही मे महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. दरम्यान आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे. भाजपच्या नेत्या तथा आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्या Instagramवर बँक खात्यावर मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार याची सविस्तर माहिती दिलेली आहे. बघा, ज्या आपल्या आमदार आहे मोनिका राजळे यांनी त्यांच्या Instagram हँडलवर इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की मे महिन्याचा जो हप्ता आहे ना, हा हप्ता कधी भेटणार? त्यांनी सविस्तर त्याच्या तिथं माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, की मे महिन्याचे जे पैसे आहे 10 ते 15 जूनच्या दरम्यान त्यांच्या बँक खात्यावर इथे जमा होणार आहे. म्हणजे आजपासून आपल्या अकाउंटवर जे मे महिन्याचे पैसे आहे ना, ते आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. तुमच्या अकाउंटवर आज पैसे आले का? ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे सांगा. म्हणजेच लाभार्थी लाडक्या बहिणींना 10 ते 15 जून दरम्यान या काळात लाडक्या बहिणींना ₹1500 इथे भेटणार आहे. आता त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पैसे आहे ना, हे पैसे सर्वांना इथे भेटणार नाही. हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. तुम्ही हा जर जी-आर बघितला, तर इथे काय सांगितलेलं आहे, की इथे तुम्ही बघू शकता. या महिन्याचा लाभ अनुसूचित जाती घटका अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 344 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला व बालविकास विभाग यांनी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्राप्त दिलेली आहे. म्हणजे हा जो लाभ आहे ना, हा मे महिन्याचा हप्ता हा सध्या एस-टी आणि एस-टी बहिणींना इथे, या प्रवर्गातील बहिणींना इथे भेटणार आहे. अजून सर्व लाडक्या बहिणींना इथे जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार नाही. हे सुद्धा इथे लक्षात ठेवणं इथे गरजेचं आहे. आता तुम्ही जी-आर सुद्धा इथे बघितलेला आहे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जी-आर निघालेला आहे म्हणजे त्यानंतर 2-4 दिवसानंतर सर्व लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहे ना, ते इथे भेटणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन इथे घ्यायचं नाहीये. आता वळूया दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे नाराज लाडक्या बहिणींचा सरकारला इशारा, जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देऊ असं लाडक्या बहिणीने इथे म्हटलेलं आहे. बघा इथे काय आहे संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती. लाडकी बहीण योजनेतून पात्र ठरलेल्या लाभार्थी महिला चांगल्या संतप्त झालेल्या आहेत. या लाडक्या बहिणींनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवून देणार अशाच संतप्त प्रक्रिया इथे दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात लाडकींची नावे वगळण्यात आल्यानंतर लाडकींचा राज्य सरकार विरोधात इथे संताप पाहायला बघितलेला आहे. गरज सरो आणि वैद्य मरो अशा पद्धतीने राज्य सरकारने आमचा वापर केला असल्याचं म्हणत लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या संतप्त लाडक्यांनी राज्य सरकारमध्ये सर्वच पक्षांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जागा दाखवून देण्याचा इशारा त्यांनी इथे दिलेला आहे. सर्व निकषांमध्ये बसत असताना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले असल्याचा आरोप लाडकीने केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ योजना सुरू झाल्यापासून घेत असलेल्या लाडकीने या योजनेच्या आणि महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाचा भरवशावर बचत गटाचे कर्ज देखील घेतली. परंतु आता राज्य सरकारने आपली गरज इथे संपल्यानंतर या योजनेतून बाद केल्यामुळे आता या घडलेल्या कर्जाचा हप्ता फेडायचा कसा, असा प्रश्न आता लाडकी बहिणींना इथे पडलेला आहे.
यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला यावर काय वाटतंय? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.